नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, पी-एफ कशा प्रकारे काढायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। पी-एफ काढण्याअगोदर तुमच्या दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची के-वाय-सी झालेली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही डेट ऑफ एक्झिस्ट कंपनी सोडल्याची तारीख या ठिकाणी तुम्हाला पोर्टलला मेन्शन केलेली पाहिजे। आता के-वाय-सी कशा प्रकारे करायची तर तुमचं यू-एन नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स दोन्हीसुद्धा ॲड करायच्यात। ॲड केल्यानंतर त्या व्हेरीफाय होतील। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची के-वाय-सी कंप्लीट होईल। दुसरी गोष्ट म्हणजे तुमची डेट ऑफ एक्झिस्ट, तुम्ही कंपनी सोडल्याची तारीख त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। कंपनी सोडल्याची तारीख तुम्ही ते टाकली की नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पी-एफ हा काढू शकता। तोच पी-एफ ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचा याची ए टू झेड माहिती आपण आता बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी पी-एफ कशा प्रकारे काढायचा आहे बघूयात। तर मित्रांनो, तुमचा पी-एफ काढण्याअगोदर पी-एफमध्ये तुमच्या किती बॅलन्स आहे आपल्याला चेक करायचे। चेक करण्यासाठी यू-ए-एन पासबुक अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे। सर्च केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेंबर पासबुक म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं। तुमच्यासमोर पासबुकची ऑफिशियल वेबसाईट ओपन येईल। ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे येईल। आता या ठिकाणी तुम्हाला साइन इन करायचं आहे। साइन इन करण्यासाठी यू-ए-एन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन इन ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। व्यवस्थित सर्व माहिती टाकून घ्या। मी सर्व इन्फॉर्मेशन टाकतो आणि इन्फॉर्मेशन टाकून साइन इन ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो। क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा। या ठिकाणी बघू शकता तुमच्या ई-एफ कॉन्ट्रीब्युशन समरी म्हणून अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे। ई-पी-एफचा हा ऑप्शन आहे। आता या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन समरीमध्ये तुम्हाला एम्प्लॉई शेअर आणि एम्प्लॉयर शेअर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहे। त्या ठिकाणी एम्प्लॉई शेअरचा हा ऑप्शन आहे अवेलेबल 40,000 या ठिकाणी बघू शकता 40,867 अशा प्रकारचा हा ऑप्शन आहे। या ठिकाणी एम्प्लॉई शेअर ही रक्कम तुम्ही या ठिकाणी काढू शकता आणि टोटल अवेलेबल बॅलन्स जर बघितलं तर 53,000 तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। म्हणजेच काय तर या ठिकाणी तुमचे एम्प्लॉई शेअर जर दिसते ते एम्प्लॉई शेअर तुम्ही या ठिकाणी काढू शकता। आता याचं पासबुकसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर पासबुक ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व तुम्हाला बॅलन्स किती आहेत काय सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दाखवले। एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन किती आहेत काय। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा टोटल पी-एफ किती आहे ते दाखवले जाईल। एम्प्लॉई शेअर किती आहे, पेन्शन शेअर किती आहे, अशा प्रकारे ए टू झेड माहिती तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही पेन्शन शेअरसुद्धा काढू शकता जर तुम्हाला 5 वर्षापेक्षा जास्त झाले असतील तर। आता ही डाउनलोड पी-डी-एफ करून याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही पी-डी-एफ ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड पी-डी-एफवरती क्लिक करा। अशा पद्धतीने तुम्ही तुमची पी-डी-एफ ही डाउनलोड करू शकता। पासबुक तुमचं आता डाउनलोड झालेलं आहे, त्यावरती सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे। ती इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता त्या पी-डी-एफमध्ये। आता काय करायचं आहे तर पी-डी-एफ एकदा व्यवस्थित बघून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला किती पी-एफ वगैरे तुमचा सर्व बॅलन्स वगैरे चेक करून घ्या, व्यवस्थित बघून घ्या आणि बघितल्यानंतर परत होम पेजला आहे पी-एफ लॉग इन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। गुगलला मेंबर होम दिसते त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अलर्ट येईल, याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर बघू शकता पी-एफची तुमची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे। आता तुमचा यू-ए-एन नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि साइन इन ऑप्शनवरती क्लिक करा। नसेल माहीत तर फॉरगेट म्हणून सुद्धा ऑप्शन आहे, तर तुम्ही फॉरगेट करून या ठिकाणी यू-ए-एन नंबर वगैरे सर्व काढू शकता। तर मला सर्व माहिती आहे असं या ठिकाणी टाकून देतो। या ठिकाणी पी-एफचा नंबर वगैरे टाकून दिला, यू-ए-एन नंबर, पासवर्ड लॉग इन करून घेतला। आता तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावरती। नंतर हा कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। बघू शकता या ठिकाणी तुमचा पी-एफचा अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे। तुमचा यू-ए-एन नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे दाखवलं जाईल। आता सर्वप्रथम तुमचं मी अगोदरच सांगितलं तुमची के-वाय-सी बघायची। या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला मॅनेजमध्ये के-वाय-सी ऑप्शनवरती क्लिक करायचं। बघू शकता मॅनेजमध्ये के-वाय-सी आल्यानंतर बँक आणि पॅन असे दोन्ही ऑप्शन आपले या ठिकाणी ॲड केलेले आहेत आणि ते स्टेटसमध्ये समोर बघू शकता अप्रूव्हसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे दोन्हीसुद्धा आपले अप्रूव्ह आहे।
तुमचे जर अप्रूव्ह नसतील तर दोन्हीसुद्धा ऑप्शन तुम्हाला ॲड करायचे आहेत. कुठून ॲड करायचे आहेत तर बघा येते बँक दिसतं बँक ॲड करा, नंतर पॅन कार्ड दिसतं पॅन कार्ड ॲड करा, पासपोर्ट काहीही या ठिकाणी ॲड करण्याची गरज नाही. 2 ऑप्शन तुम्हाला हे ॲड करायचे. बघा या ठिकाणी मी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी ॲड केलेले. आता या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला तुमची कंपनीची डेट ऑफ एक्झिस्ट या ठिकाणी टाकायची. आता ती कुठे बघायची तर परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता होम दिसतंय, नंतर तुम्हाला फ्यू ऑप्शन दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही फ्यूवर क्लिक करा आणि सर्व्हिस हिस्ट्री म्हणून तुम्हाला एक ऑप्शन आहे 2 नंबरला, त्या सर्व्हिस हिस्ट्री ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यावर थोडा वेट करा. या ठिकाणी तुमचा मेंबर आय डी वगैरे सर्व इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. बघा डेट ऑफ जॉईनिंग आणि डेट ऑफ एक्झिस्ट दोन्हीसुद्धा आपल्या या ठिकाणी टाकलेले आहेत. म्हणजे आपण डेट सोडलेली तारीख या ठिकाणी टाकलेली तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने काय करायचं व्यवस्थित दोन्हीसुद्धा डेट वगैरे आहेत का एकदा चेक करून घ्या. आपल्या केसमध्ये दोन्हीसुद्धा डेट आहेत म्हणून मी या ठिकाणी याला काही करण्याची गरज नाही. नसेल तर तुम्ही या ठिकाणी त्या टाकूसुद्धा शकता. होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुमचं सर्व इन्फॉर्मेशन दाखवली. आता ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर क्लेम फॉर्म दिसते तुम्हाला. फॉर्म नंबर 31 असेल, 19 असेल किंवा 10C म्हणून फॉर्म असेल 10C, त्यावरती तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो KYC करताना बँक अकाउंट दिलं आहे ते अकाउंट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. तर मी व्हेरीफाय करून घेतो. या ठिकाणी येस करा. अशा पद्धतीने तुमचं अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झालेलं आहे, टिक आलेली बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. व्यवस्थित बघून घ्या. तुमचा मोबाईल नंबर वगैरे, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ लिव्हिंग अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला आलेली. आता बघा आय वॉन्ट टू अप्लाय फॉर, तर ओन्ली PF विड्रॉल करायचं असेल तर फॉर्म नंबर 19 तुम्हाला हे करायचं आहे. तुम्हाला पेन्शन जरी काढायचं असेल तर फॉर्म नंबर 10C, तर आपल्याला फक्त PF काढायचं म्हणून ओन्ली PF विड्रॉल फॉर्म नंबर 19 खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता 50,000च्या वर जर PF असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 15G तो अपलोड करायचा आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे, भरायचा आहे आणि नंतर अपलोड करा. नंतर एम्प्लॉई ॲड्रेसमध्ये कर्मचाऱ्याचा या ठिकाणी सर्व ॲड्रेस वगैरे टाकायचं, राहणार कुठले, पोस्ट कुठलं आहे, राज्य, नंतर जिल्हा, तालुका, तुमचा पिनकोड अशा पद्धतीने टाका. अपलोड स्कॅन कॉपी चेकबुक किंवा पासबुक, कॅन्सल चेक अपलोड करू शकता किंवा पासबुकसुद्धा अपलोड करू शकता. आता या ठिकाणी पासबुक सर्वांकडे आहे म्हणून मी या ठिकाणी पासबुक ऑप्शन या ठिकाणी अपलोड करू. तुम्हाला JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 100 ते 500 KBच्या दरम्यान तुमचं पासबुक अपलोड करायचं. तर या ठिकाणी मी पासबुक अपलोड करून घेतो. बघा अशा पद्धतीने पासबुकसुद्धा अपलोड झालेलं आहे. खाली एक कन्सल्ट दिसतं त्याला टिक करा. टिक केल्यानंतर खाली गेट आधार OTP म्हणून ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती परत एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि व्हॅलिडेट OTP या ठिकाणी सबमिट क्लेम फॉर्म यावरती क्लिक करा. तर मी OTP टाकतो आणि क्लेम फॉर्म या ठिकाणी सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर थोडा वेट करा. अशा पद्धतीने तुमचा क्लेम फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल. 1 ते 1.5 मिनटं या ठिकाणी वेट करा. बघा या ठिकाणी तुमचा क्लेम फॉर्म आता सबमिट झालेला आहे. काहीही करण्याची गरज नाही. तुमचा क्लेम या ठिकाणी सक्सेसफुल झाला आहे. क्लिक हिअरवरती क्लिक करा आणि तुमच्या क्लेम फॉर्मची या ठिकाणी PDF आलेली ती PDF या ठिकाणी तुम्ही काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमचा PF या ठिकाणी काढणं झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा.